Friends, welcome to Kadam Study Center. So in today's lecture we will start our new chapter, that is chapter number 3, ऑसिलेटर. ओके, तर आपण लास्ट लेक्चरमध्ये चॅप्टर नंबर 2 फिनिश केला होता, जो की आहे बीजेटी, आणि चॅप्टर नंबर 1 होता सेमीकंडक्टर डायोड. ओके, त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि तुमचे काही डाऊट असतील तर कमेंट सेक्शनमध्ये विचारा. ओके, चला तर मग सुरू करूया. आता सर्वात पहिला प्रश्न म्हणजे ऑसिलेटर म्हणजे काय. इट इज वन सर्किट विच कॅन जनरेट सायनोसोडियल वेव्ह फॉर्म विदाउट इनपुट. म्हणजे ते असं सर्किट आहे जे सायनोसोडियल वेव्ह फॉर्म म्हणजे वेव्ह जनरेट करतं, थोडक्यात विदाउट इनपुट घेत नाही त्या तरी पण ते वेव्ह जनरेट करतं. ओके, तर मग आता खाली वेव्हचे टाईप दिले आहे. इट मे बी साईन वेव्ह, स्क्वेअर वेव्ह, ट्रँग्युलर वेव्ह अँड सॉटूथ वेव्ह. ओके, देन साईन वेव्ह कशी आहे बघा, साईन वेव्ह अशी आहे. त्याच्यानंतर आपली आहे नेक्स्ट स्क्वेअर वेव्ह. स्क्वेअर वेव्ह कशी आहे बघा, स्क्वेअर वेव्ह अशी आहे, अशी वेव्ह फॉर्म असते स्क्वेअर वेव्ह. त्याच्यानंतर आहे ट्रँग्युलर वेव्ह अशी आहे. त्याच्यानंतर जी सॉटूथ आहे, सॉटूथ वेव्ह फॉर्म बघा कसा आहे. ट्रँग्युलर आणि सॉटूथ जवळपास सेम आहे, फक्त थोडा डिफरन्स आहे. ट्रँग्युलर वेव्ह आपण ट्रँगल काढतो, याच्यात ट्रँगल काढून सरळ लाईन द्यायची, म्हणजे राईट अँगल सारखा ट्रँगल काढायचा आणि स्ट्रेट लाईन द्यायची. ओके, देन नेक्स्ट पॉईंट बघा. फॉर ऑसिलेशन फीडबॅक इज रिक्वायर्ड. ऑसिलेशनसाठी काय रिक्वायर्ड असतो, फीडबॅक रिक्वायर्ड असतो. द फीडबॅक इज यूज टू मेक अ ऑपरेटिंग पॉईंट व्हेरिएशन. फीडबॅक कशाला यूज होतो, ऑपरेटिंग पॉईंटमध्ये व्हेरिएशन्स यूज करण्यासाठी. ओके, देन दिस इज शोन बाय बीटा. आता फीडबॅक कशाने शो होतो, फीडबॅक इज डिनोटेड बाय बीटा. देन नेक्स्ट आता ऑसिलेटरची डायग्राम दिली म्हणजे वर्किंगची. इथे ॲम्प्लिफायर जॉईन केलेलं आहे, त्याच्यानंतर खाली फीडबॅक दिलेला आहे. फीडबॅक इज मस्ट फॉर ऑसिलेटर. देन फीडबॅकलाच आपण बीटा म्हणतो, आणि इथे डायग्राम अशी ड्रॉ केलेली आहे. ओके, इथे ॲम्प्लिफायर आणि इथे आउटपुट, इकडे इनपुट. देन त्याच्यानंतर ए म्हणजे काय, आता डायग्राममध्ये एला काय शो केलं आहे, गेन. बीटा म्हणजे व्हेरिएशन फॅक्टर म्हणजेच फीडबॅक, आणि व्ही इन म्हणजे इनपुट व्होल्टेज. देन आता ऑसिलेटरचे टाईप नाही येते, कुठल्या प्रकारचा ऑसिलेटर यूज होतो, म्हणजे ऑसिलेटर कसे फॉर्म होतात ते बघू. आता पहिलं ए बीटा इज लेस दॅन 1. ए बीटा लेस दॅन 1 असेल तर ऑसिलेटर कसा फॉर्म होतो बघा, तुमच्यासमोर तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल. इथे आउटपुट वेव्ह फॉर्म बघा, ए बीटा इज लेस दॅन 1चा. पहिले म्हणजे ऑसिलेटर जनरेट होतोय, नंतर हळूहळू तो ऑसिलेटर काय झाला, कमी होऊन गेलेला आहे. म्हणजे आता माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय तर पहिले आवाज येतोय आणि नंतर मागे जात जात तो आवाज कमी होऊन जातोय. तर अशा प्रकारचा ऑसिलेटर आपल्याला यूज होणार नाही, म्हणजे तो ऑसिलेटर काही कामाचा नसेल. देन सेकंड आहे ए बी इज ग्रेटर दॅन 1. ओके, ग्रेटर दॅन 1 म्हणजे पहिले कमी आहे त्याच्यानंतर मोठा होत गेलेला आहे, असा ऑसिलेटर पण यूज होणार नाही. देन ए बीटा इज इक्वल टू 1. आता हा ऑसिलेटर बघा, हा कॉन्स्टंट आहे सर्वीकडे, म्हणजे पहिले जेवढा आवाज येतोय तेवढाच आवाज नंतर पण येणार आहे. ओके, म्हणजे पहिले जेवढी वेव्ह फॉर्म होते नंतर तेवढीच वेव्ह फॉर्म होणार आहे, म्हणजे ए बीटा इज इक्वल टू 1. दिस ऑसिलेटर इज जनरेटेड. हा ऑसिलेटर जनरेट झालेला आहे. देन नेक्स्ट पॉईंट इज बर्कहाउसन क्रायटेरिया. आता बर्कहाउसन क्रायटेरिया काय आहे बघूया, चला. दिस क्रायटेरिया स्टेट्स दॅट सायनोसोडियल वेव्ह फॉर्म जनरेट विथ 360 इन क्लोज लूप सिस्टीम. हा क्रायटेरिया काय स्टेट करतो, सायनोसोडियल वेव्ह फॉर्म जनरेट होतो तो कसा असतो, 360 डिग्री असतो. कशात, इन क्लोज लूप सिस्टीममध्ये तो 360 डिग्री असतो. देन सेकंड पॉईंट इज इट इज मल्टिपल ऑफ 2π. म्हणजे आता ही वेव्ह बघा, ए बीटा इज इक्वल टू 1ची, हे जे आहे हे मल्टिपल ऑफ 2π म्हणजे 2π एवढं डिस्टन्स असेल ते त्याच्यात असतं. देन थर्ड पॉईंट इज गेन शुड बी हाय. गेन कसा असतो, हाय असतो. देन बीटा ए व्ही शुड बी इज इक्वल टू युनिटी, म्हणजे युनिटी असते, ए बीटा इज इक्वल टू 1. देन टाईप्स बघा आता ऑसिलेटरचे. फर्स्ट टाईप आहे वाईन ब्रिज ऑसिलेटर. फर्स्ट पॉईंट आहे त्याच्यात, द ऑसिलेटर इज यूज इन पॉझिटिव्ह ॲज वेल ॲज निगेटिव्ह फीडबॅक. वाईन ब्रिज ऑसिलेटर कसा यूज होतो, पॉझिटिव्ह फीडबॅकमध्ये बी यूज होतो आणि निगेटिव्ह फीडबॅकमध्ये बी यूज होतो. पॉझिटिव्ह फीडबॅक इज यूज फॉर लीड लॅक सर्किट. आता लीड लॅक म्हणजे काय, लीड म्हणजे काय, लीडिंग करणे, म्हणजे थोडक्यात एखादा प्रमुख असेल बघा, एक्झाम्पल म्हणजे क्लासचा मॉनिटर असेल, त्याला सगळे लीड करता म्हणजे त्याला फॉलो करता, आणि मग एकदम लॅग येणे म्हणजे अडथळा निर्माण होणे. लॅग म्हणजे अडथळा निर्माण होते, मग लीड लॅग निर्माण होतो. पॉझिटिव्ह फीडबॅक इज यूज फॉर लीड लॅक सर्किट. मग पॉझिटिव्ह फीडबॅक कशाला यूज होतो, लीड लॅक सर्किटसाठी.
निगेटिव्ह फीडबॅक इज यूज फॉर व्होल्टेज डिवायडर टू निगेटिव्ह इनपुट. निगेटिव्ह फीडबॅक कशासाठी यूज होतो? व्होल्टेज डिवायडरसाठी. कशासाठी? निगेटिव्ह इनपुटसाठी. देन सर्किट डायग्राम बघा वाईन ब्रिज ऑसिलेटरची. ही बघा डायग्राम. आता तुम्हाला मी सांगितलं ऑसिलेटरमध्ये फीडबॅक हा मस्ट असतो. फीडबॅक नसला तर ऑसिलेटर वर्किंग होत नाही. ओके. सर्किट डायग्राम बघा पहिले कशी आहे. पहिले जे R1 R2 आहे ते तिथे काय केलं आहे? ब्रिज तयार केलेला आहे. म्हणजे इथे ब्रिज आहे, इथे रजिस्टर आहे, नंतर परत ब्रिज कंटिन्यू, ब्रिजमध्ये रजिस्टर लावलेले. ओके. मग जो R पॉईंट आहे इकडचा, जो इथे R पॉईंट आहे, एक मिनटं, हा जो पहिले आपण ब्रिज तयार केला, नंतर इथे जो R आहे रजिस्टर आहे, आणि इथे काय लावलं आहे? कॅपॅसिटर. म्हणजे एका पॉईंटला R रजिस्टर आणि कॅपॅसिटर कसं आहे? सिरीजमध्ये कॉम्बिनेशन केलेलं आहे. त्या पॉईंटला काय नाव दिलं आपण? Z1. ओके. देन नंतर एका पॉईंटला रजिस्टर आणि कॅपॅसिटर कसं लावलेलं आहे? पॅरलल सर्किटमध्ये जॉईन केलेलं आहे. रजिस्टर आणि कॅपॅसिटर, त्याला आपण दिलं Z2 डिनोट केलं. देन मग आता इकडे काय? वरचा पॉईंट बघा. वरच्या पॉईंटला आणि खालच्या पॉईंटला, इथे 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 आणि खालच्या पॉईंटला, एक मिनटं मी शो करतो. हे बघा, हा जो वरचा पॉईंट आहे आणि जो खालचा पॉईंट आहे त्याला काय जॉईन केलेलं आहे? ॲम्प्लिफायर जॉईन केलेलं आहे. ओके. देन आणि जे इकडचे दोन पॉईंट आहे, एकाला ग्राउंड जॉईन केलं आहे आणि एकाला फीडबॅक दिलेला आहे आणि इकडे आउटपुट दिलेलं आहे. ओके. अशा प्रकारे ही सर्किट डायग्राम आहे, तुम्हाला समजलीच असेल. त्याच्यानंतर आपण जे Z1 आणि Z2 डिनोट केलं होतं त्याला काय म्हणतात? इम्पिडन्स 1 आणि इम्पिडन्स 2. म्हणजे ऑफ सिरीज कॉम्बिनेशन ऑफ आणि ऑफ पॅरलल कॉम्बिनेशन. म्हणजे एक सिरीज कॉम्बिनेशन होतं आणि एक पॅरलल कॉम्बिनेशन होतं. मग त्यावरून एक फॉर्म्युला डिराईव्ह होतो. फॉर्म्युला काय डिराईव्ह झाला? Z1 इज इक्वल टू 1/ωc आणि Z2 इज इक्वल टू R/1 प्लस JωCR. ओके. देन त्याच्यावरून आपण एक कॉमन फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला कॉल केला, बनवला. F इज इक्वल टू 1/2πRC. हा झाला फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला. ओके. देन नेक्स्ट बघा, आउटपुट ऑफ विन ब्रिज ऑसिलेटर. मग त्याचा फॉर्म्युला काय केला? ओमेगा इज इक्वल टू 1/CR इक्वेशन 1 आणि फ्रिक्वेन्सी इज इक्वल टू 1/2πCR इक्वेशन 2. दिस सर्किट वर्किंग इज डिपेंड अपॉन बर्कहाउसन क्रायटेरिया. हे विन ब्रिज जे ऑसिलेटर आहे त्याचं जे सर्किट आहे ते कशावर डिपेंड आहे? बर्कहाउसन क्रायटेरियावर ते डिपेंड आहे. ओके. चला तर मग आज आपण इथे थांबूया. नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट टॉपिक म्हणजे दुसरा टाईप आहे ऑसिलेटरचा, तो आपण बघूया. तो टॉपिक काय आहे? त्याआधी तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि काही डाऊट असतील तर कमेंट सेक्शनमध्ये विचारा. ओके. आणि नोट्ससाठी गुगल क्लासरूम हे ॲप डाउनलोड करा. मी कोड डिस्क्रिप्शनमध्ये देतो, तो कोड टाका आणि क्लासरूमला जॉईन व्हा, म्हणजे तुम्हाला नोट्स भेटून जातील. ओके. दॅट्स इट फॉर टुडे. टिल देन टाटाच बाय बाय.